गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील राहणाऱ्या कार्तिकी अंबादास आहिरे या दिनांक 23/2/2024 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास दूध घेण्याकरिता दर्शल अपार्टमेंट अहिल्याबाई होळकर चौक शिवाजीनगर सातपूर नाशिक या सोसायटीच्या पार्किंग मधून एकटीच पायी जात असताना सदर ठिकाणी लपून बसलेला त्याच परिसरातील रेकॉर्डवरील मयूर गजानन वांद्रेकर यांनी पार्किंग मध्ये लाईट नसल्याचा फायदा घेऊन महिले चाकूचा दाग दाखवून तिला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्या हातातील विवो कंपनीचा मोबाईल फोन हिसकावून घेऊन पळून गेला होता। त्यानंतर सदर महिला हिने दिलेल्या तक्रारीवरून गंगापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 49/2024 भादवी कलम 392 506 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हा खंबाळा तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक या ठिकाणी लपून बसलेला असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाचे अंमलदार सुजित जाधव यांना मिळाली असता त्यांनी सदरची माहिती गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने यांना कळविली। तेव्हा त्यांनी सदर बाबत वरिष्ठांना कळवून त्याची परवानगी घेऊन गंगापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार गिरीश महाले व सुजित जाधव यांना सदर ठिकाणी रवाना केले। यावेळी आरोपी मयूर गजानन वांद्रेकर वय वर्ष 26 राहणार यशोदंडी रूम नंबर 1 मराठी शाळेच्या बाजूला शिवाजीनगर सातपूर नाशिक हा खंबाळा येथील पारदेश्वर मंदिरात मिळून आला। यावेळी त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाणे येथे आणून वरील गुन्ह्यात नमूद अटक करून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यात चोरी केलेल्या 10,000 रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेले शस्त्र त्याच्याकडून हस्तगत करण्यात आले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय भिसे हे करीत असून त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 दिवस पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडल 1 किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोने, पोलीस उपनिरीक्षक संजय भिसे, पोलीस हवालदार गिरीश महारे, गणेश रेहरे, पोलीस अंमलदार सोनू खाडे, सुजित जाधव अशांनी ही कामगिरी केली आहे। लोकशाही न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक।